एक ना मोठं कन्फ्युजन आहे बऱ्याच लोकांना. त्यांना काय वाटतं की आपण एकदा SIP स्टार्ट केलं की आपल्याला कधीच बंद करता येणार नाही, बाउन्स झालं की आपले पैसे बुडून जातील, किंवा मग मला ते फार कंपल्सरी आहे किंवा त्याचा ॲडवर्स इफेक्ट माझ्या पोर्टफोलिओवरती होईल जर एखादा SIP बाउन्स झालं तर. असं काहीही नाही आहे. म्युच्युअल फंड्स इतके साधे आणि सोपे आहेत ना की तुम्हाला ते घाबरायचीच गरज नाही. माझा SIP समजा सुरू आहे आणि एखादा हप्ता जर बाउन्स झाला तर काही होत नाही. छोटेसे चार्जेस बँक लावते, 300-400 रुपये, आणि दॅट्स इट. नेक्स्ट मंथपासून पुन्हा ॲज इट इज SIP सुरू होतं. आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टीचा कुठलाही ॲडवर्स इफेक्ट माझ्या रिटर्न्सवर होत नाही की बाबा 2 SIPs 2 इन्स्टॉलमेंट्स बाउन्स झाल्या आहेत म्हणून मग आता तुमचं रिटर्न 2% कट, असं होत नाही. तुम्हाला म्युच्युअल फंड्सला जे रिटर्न मिळणार आहेत ते मिळणारच आहेत. एखादं दुसरं SIP बाउन्स झालं, इन्स्टॉलमेंट बाउन्स झाली तर घाबरायचं कारण नाही आहे. सहजपणे तुम्ही ते SIP कंटिन्यू करू शकता. इवन काय असतं ना, 3 इन्स्टॉलमेंट्स झाल्या ना की SIP बंद होत असते. तसं झालं आणि तुमची SIP स्टॉप जरी झाली तरीही तुमचे पैसे बुडत नाहीत. ते सुरक्षित असतात तुमच्या अकाउंटला. अर्थात असं होऊ नाही द्यायचं आहे, SIPs बाउन्स नाही होऊ द्यायच्या, ती शिस्त आपण आपली पाळायची आहे. पण ज्यांना ही भीती वाटते ना त्यांच्यासाठी मी हे सांगते की झाली जरी बाउन्स एखाद्या वेळेस तरीही फार तर बँकेचे जे फाईन म्हणजे जे चार्जेस आहेत तेवढे लागतात. अदरवाईज बाकी काहीही ॲडवर्स इफेक्ट तुमच्या गुंतवणुकीवर होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीला घाबरू नका. कारण बऱ्याच लोकांचं ना जेव्हा फोन येतो त्यावेळेस ते म्हणतात की बाबा मग आम्ही एखादी दुसरी इन्स्टॉलमेंट नाही भरू शकलो तर काय होईल. ठीक आहे ना, तेवढी बाउन्स जरी झाली तरी तुम्ही पुन्हा ती SIP सुरू करू शकता. इव्हन जी स्टॉप झालेली SIP आहे तीसुद्धा तुम्हाला पुन्हा सुरू करता येते. म्हणून सुरुवात करायला घाबरू नका, अजिबात घाबरू नका. न घाबरता, न टेन्शन घेता तुम्ही ही सुरुवात करा. निश्चित म्युच्युअल फंड्स उत्तम रिटर्न देतात. त्याला वेळ द्या. आज सुरू केलं 6 महिन्यांनी थांबवलं तर काय मजा नाही बाबा. आज सुरू करा. RD सारखं त्याला 5 वर्ष कंटिन्यू ठेवा आणि मग मजा बघा काय रिटर्न्स मिळतात. तेव्हा तुम्ही 100% म्हणणार की यार मी म्युच्युअल फंड्स करायला हवे होते आधी. म्हणून घाबरू नका, सुरू तर करा, बघा कशी मजा असते तर.